नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 30 जुलै 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतून जिहे कटापूर योजनेसाठी 22.5 कोटी रुपये मंजूर। प्रकल्पाचे काम लागणार मार्गी नामदार महेश शिंदे। सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेल्या गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा जलसिंचन योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी 1800 कोटी रुपयांची सुधारित तिसरी प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता मिळाली आहे। त्याचे पहिले टोकन म्हणून केंद्र सरकारने 22,51,30,00,000 रुपये मंजूर केले आहेत। प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतून हा निधी मंजूर झाला असून तो राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आला आहे। या निधीतून योजनेची कामे पूर्ण केली जाणार असून जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणले जाईल। दुष्काळी भागाचे नंदनवन होणार आहे अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली। 2014-15 साली जिहे कटापूर उपसा जलसिंचन योजनेचे नामकरण गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा जलसिंचन योजना असे करण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता। त्यास मान्यता दिल्यानंतर सरकारने निधीची तरतूद केली होती। 2019 सालापर्यंत या योजनेचे सुमारे 93% काम करण्यात यशस्वी झालो। त्याद्वारे दुष्काळी भागाला हक्काचे पाणी उपलब्ध झाले। या योजनेचे विस्तारीकरण करण्याचा आणि त्याद्वारे वंचित गावांना पाणी देण्यासाठी विशेष प्रयत्न केले। प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत या योजनेचा समावेश होण्यासाठी प्रयत्न केले आहेत। त्याला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले। 31 जानेवारी 2023 रोजी मुंबई येथे व्यापक आणि महत्त्वपूर्ण बैठक झाली। त्यामध्ये मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगावसह सातारा आणि खटाव तालुक्यातील वंचित गावांना पाणी देण्यासाठी 2 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णयाद्वारे हा निर्णय कायम करण्यात आला। आपल्या माध्यमातून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी गावांना 2 टीएमसी पाणी मिळाले खरे, पण ते फिरवण्याचे मोठे आव्हान होते। या योजनेचा विस्तार व्हावा, ती योजना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समाविष्ट व्हावी, त्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी आणि त्याचबरोबर 1800 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न केले असून त्याला आता यश आले आहे। कोरेगाव मतदारसंघातील दुष्काळी भाग हिरवागार करण्याचे स्वप्न पाहिले होते, ते आता आपल्या हातून पूर्ण होत आहे, याचा आनंद आहे। राज्य सरकारने कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी ते देखील थेट कॅबिनेट मंत्रीपदाच्या दर्जासह दिल्याने आता या कामाला गती मिळाली आहे। आपल्या कारकिर्दीत ही कामे मार्गी लागत असून आता रामोशीवाडीपासून भाडळेपर्यंत सर्व गावेही बारामाही सिंचनाखाली येणार आहेत। भाडळे तलावातून नलवडेवाडीच्या बंधाऱ्यात पाणी आणले जाणार असून तेथून बिचुकले आणि तळियेच्या बंधाऱ्यातून हे पाणी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात नलवडेवाडी, पळशी, बिचुकले, देऊर, तळिये, पिंपुरे खुर्द, खामकरवाडी या गावांना दिले जाणार असून ही गावे ओलिताखाली येणार आहेत, असेही नामदार शिंदे यांनी सांगितले। गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा जलसिंचन योजनेसाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद व्हावी, सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, नामदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता। जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्यासह खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता। प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा जलसिंचन योजनेचा समावेश केल्याने निधीची उपलब्धता झाली असून पहिला टप्पा म्हणून 22,51,30,00,000 रुपये मंजूर झाले असल्याचे नामदार महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले। व्यापाऱ्यांनी प्रतवारी न करता सरसकट आले खरेदी करावे, अन्यथा कारवाई करणार। पणन मंत्री नामदार अब्दुल सत्तार सिल्लोड येथे बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय। प्रतवारी करून व्यापारी व दलाल शेतकऱ्यांची लूट करू लागले आहेत। जुने व नवीन अशी प्रतवारी करत आले खरेदी करण्याच्या गेले 2 वर्षातील निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे। संगनमताने होत असलेली आले उत्पादकांची लूट थांबवण्यासाठी व्यापाऱ्यांनी सरसकट आले खरेदी करावे। सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या आले व्यापारी व तेथील बाजार समितीवर कारवाई केली जाईल, त्यासाठी पुढे मागे पाहिले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पणन मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी दिला। संपूर्ण राज्यात प्रतवारीनुसार आले खरेदी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे
मंगळवारी सकाळी 11 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, राज्यभरातून आले उत्पादक शेतकरी संघटना, पणन विभागाचे अधिकारी आणि बाजार समितीच्या प्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीत बोलताना नामदार सत्तार यांनी इशारा दिला। यावेळी व्यापाऱ्यांच्या चुकीच्या भूमिकेवर नामदार सत्तार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव, कृषीभूषण भाऊसाहेब थोरात, मनोहर साळुंके, अनिल गायकवाड, सूर्यकांत पवार, संजय नलोडे, दत्तूकाका घारगे, शरद खाडे, संतोष दुबे, विक्रमी नामदार, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे यांनी नामदार सत्तार यांच्या निदर्शनास आणून दिली। विधानसभेमध्ये पावसाळ्या अधिवेशनात चर्चा झाली। माननीय मंत्री महोदयांनी घोषणा केली, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि तरी सुद्धा हे मुजोर व्यापारी त्याचं अंमलबजावणी करत नव्हते किंवा शेतकऱ्यांना धमक्या देण्याचे प्रकार वाढलेले होते। अशा परिस्थितीमध्ये राज्यातल्या एकमेव बाजार समिती, कोरेगाव बाजार समितीने त्याची अंमलबजावणी केली। त्यांनी तातडीनं तोंडी आदेश तर दिलेच, परंतु येत्या 3 ते 4 तारखेला शासन निर्णय करून प्रत्येक बाजार समितीच्या सचिवांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा सरसकट आलं खरेदी करण्याचं बंधनकारक करू, अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे। विधानसभेमध्ये झालेली घोषणा, शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्याकडून होणारी जी काही अडवणूक पिळवणूक आताच राजू शेट्टी साहेबांनी सांगितली, त्याप्रमाणे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी विधानसभेमध्ये घोषणा केली आणि एकदा विधानसभेमध्ये घोषणा झाली की त्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी, यासाठी राजू शेट्टी साहेब इथे आले आणि त्याची अंमलबजावणीचं आश्वासन मीही दिला होता। तर त्याची अंमलबजावणी आजच मी सर्व मार्केट कमिटीच्या सचिवांना, मार्केट कमिट्यांना तसा आदेश देण्यात येईल। विधानसभेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी शेतकऱ्याच्या बद्दल ही जी शेतकऱ्याची अडवणूक पिळवणूक होत होती त्याच्यासाठी जो न्याय दिला, त्याची अंमलबजावणी आजपासून तात्काळ चालू। कोरेगाव एक जी मार्केट कमिटीने त्याची अंमलबजावणी सुरू केली, त्याचे परिणाम चांगले दिसले, त्याचाही सत्कार सन्माननीय राजू शेट्टी साहेबांनी केला, मीही केला। शेवटी एखादी मार्केट कमिटी हे उपक्रम राबवत असेल आणि त्याचे परिणाम चांगले होत असेल तर राज्याच्या सर्व मार्केट कमिटीने ते कंपल्सरी करावं। सांगलीतील ओबीसी मेळाव्यास कोरेगाव तालुक्यातून हजारोंच्या संख्येने समाज बांधव जाणार, कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठाम निर्धार। ओबीसी समाजाने आता संघटित होण्याची वेळ आली आहे। मराठा विरुद्ध ओबीसी या पुस्तकाच्या प्रती ओबीसी समाजाच्या घरोघरी पोहोचल्या पाहिजेत, त्याशिवाय ओबीसींना आपले मूलभूत प्रश्न समजून येणार नाही। सांगली येथे ओबीसींच्या न्याय हक्कासाठी होणाऱ्या मेळाव्यास कोरेगाव तालुक्यातून हजारोंच्या संख्येने समाज बांधव जाणार आहेत, तशी तयारी सुरू आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष उद्धव करणे यांनी दिली। सातारा जिल्हा ओबीसी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी सायंकाळी 5 वाजता रहमतपूर रस्त्यावरील श्री संत नामदेव मंदिरात झाली। त्यावेळी अध्यक्षस्थानावरून करणे बोलत होते। सांगली येथे मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी तालुकानिहाय बैठका होत असल्याचे करणे यांनी यावेळी सांगितले। ओबीसी समाजाला जागृत करून गावोगावी संघटनेचा शाखा विस्तार करण्याचा निर्धार करणे यांनी केला। यावेळी झालेल्या चर्चेत विठ्ठल नेवसे, जयसिंग तथा आप्पा लोखंडे, ॲडव्होकेट सागर शिंदे, नवरंग कुंभार, प्रमोद क्षीरसागर, बबन सोरे, नारायण गुरव, धनाजी राजे, विठ्ठल पवार, सुनील वाघ, रामचंद्र माने, मदन जगताप, मधुकर गुरव यांनी भाग घेतला। बैठकीत समाज बांधव उपस्थित होते। बोगस मतदान नोंदणी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, शिवसेनेची कोरेगावात प्रशासनाकडे मागणी, सादर केले निवेदन। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात नवीन मतदार नाव नोंदणीचे काम सुरू झाले आहे। मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी अर्ज दाखल सादर करत असताना बोगसगिरी सुरू असून संबंधित दोषींवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे। शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर, तालुका उपप्रमुख चंद्रकांत पवार, मिलिंद कुलकर्णी, शहर प्रमुख महेश शामराव बर्गे, युवा सेना तालुका प्रमुख धनवान कदम, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर प्रमुख दीपक फाळके, संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे सदस्य अमोल माने, भाजपचे चिटणीस प्रवीण शिंदे, अजित विलासराव बर्गे, अजित तुपे, अतुल दुबडे व लालासाहेब कदम यांनी मंगळवारी दुपारी 4 वाजता प्रांताधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी अभिजित नाईक यांची भेट घेतली व निवेदन सादर केले। मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज दाखल करत असताना बाह्य ठिकाणावरून मतदार स्थलांतराचे देखील अर्ज भरून घेतले जात असल्याचे समजते आहे। या अर्जामध्ये बोगसगिरी होण्याची शक्यता जास्त आहे, तसे प्रकार देखील घडत आहेत। ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करत असताना
बोगस आधार कार्ड बनवून चुकीच्या पद्धतीने मतदार नोंदणी होत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नाईक यांच्या निदर्शनास आणून दिले. बोगसपणे आधार कार्ड बनवून मतदार संख्या वाढवणाऱ्या काही कंपन्यांचा यामध्ये समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याविषयी कंपनी अथवा व्यक्ती दोषी असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.